नमस्कार सर्व डिश टी व्ही डीलर मित्रांनो. आज आपण बघणार आहोत की तुम्ही तुमच्या डॅशबोर्डमध्ये म्हणजे फोनिक्स डॅशबोर्डमध्ये नवीन कस्टमर कसा रजिस्टर करू शकता किंवा नवीन कस्टमर रजिस्टर करण्यासाठी आपल्याला काय करावे लागते. तर प्रथम तुम्ही पाहू शकता माझ्यासमोर डॅशबोर्डवरती तुम्हाला तुमचं पोर्टल दिसेल. पोर्टलमध्ये तुम्हाला लॉग इन करायचं आहे. त्यानंतर तुम्ही त्यामध्ये तुमचा आय डी आणि पासवर्ड टाकायचा आहे आणि लॉग इन मारायचं आहे. याच्यामध्ये तुम्हाला डिश टी व्ही सिलेक्ट करायचं आहे. हा असा तुमचा पहिला इंटरफेस असतो. याच्यामध्ये तुम्हाला वरती रिचार्ज, युटिलिटीज आणि एल सी ओ डॅशबोर्ड जो आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. याच्यामध्ये आपल्याला एल सी ओ डॅशबोर्डवरती क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला अशा पद्धतीचा पहिला इंटरफेस आपल्याला दिसतो. याच्यामध्ये काय करायचं तुम्हाला इथे तुम्हाला व्ही सी नंबर सिलेक्ट करायचा आहे आणि जो बॉक्स तुम्हाला तिथं बसवायचा आहे किंवा जो बॉक्स तुम्ही बसवण्यासाठी गेलाय त्याचा तुम्हाला व्ही एस सी नंबर इथे टाकायचा आहे. तो कसा असतो तुम्हाला माहिती आहे. मी तुम्हाला एक उदाहरण देतो. 028 11 51 56 76 अशा पद्धतीने तुम्ही व्ही सी नंबर त्यामध्ये टाकल्यानंतर तुम्हाला इथं गो म्हणायचं आहे. तो बॉक्स इथं ऑटोमॅटिक तुम्हाला इथं बॉक्स तो दिसेल आणि त्याचा तुम्ही एस टी व्ही नंबर चेक करायचा आहे. शेवटचा आकडा तो बराबर असेल तर ओके म्हणायचं. याचा अर्थ तो ओके. तर तुम्हाला याच्या उजव्या बाजूला ॲक्शनमध्ये इथं ॲक्टिवेटचा सिम्बॉल दिसतोय. त्याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि अशा पद्धतीचा एक ॲक्टिवेटचा एक संपूर्ण चार्ट ओपन होईल. त्यामध्ये तुम्हाला ॲक्टिवेशनची प्रोसेस करायची आहे. याच्यामध्ये बघा वरती सिलेक्ट इथं लिहिलंय एच डी विथ ऑडिओ. जर तुम्ही तो बॉक्स विथ ऑडिओ घेतला असेल म्हणजे त्याच्याबरोबर तुम्ही सगळं साहित्य घेतलं असेल म्हणजे डिश, वायर, LMV हे असं सगळं घेतलं असेल तर तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे बॉक्स हा एच डी विथ ऑडिओ. जर तुम्ही फक्त बॉक्स घेतला असेल तर तुम्हाला इथे बघायचं आहे इथे खाली एच डी एल सी ओ विदाऊट ऑडिओ. ऑडिओ म्हणजे काय की बॉक्स सोडून जे साहित्य असतं ते ऑडिओ आणि फक्त बॉक्स असेल तर फक्त बॉक्स घ्यायचा आहे. इथं तुम्हाला याच्यामध्ये अँड्रॉइड असेल तर तुम्ही अँड्रॉइडमधले इथं घेऊ शकताय. इथं तुम्हाला सगळ्या प्रकारचे म्हणजे हे दिले ते बॉक्स दिले ते त्यातून तुम्ही कुठला बॉक्स घेतलाय तो बॉक्सवरती सिलेक्ट करायचा आणि उदाहरणार्थ आपण घेतला आता एच डी विथ ऑडिओ हा सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला इथं पहिल्यांदा त्याच्यानंतर काय करायचं तर लँग्वेज सिलेक्ट करायची. जर आपली कुठली लँग्वेज असेल ते लँग्वेज इथं तुम्हाला सिलेक्ट करायची. तर आपण करतो मराठी. आणि त्याच्यानंतर तुम्हाला पॅक सिलेक्ट करायचा आहे. याच्यामध्ये पॅक कुठला घ्यायचा आहे तर तुम्हाला जो पॅक घ्यायचा आहे तिथं तुम्हाला बॅग घ्यायचा असेल तर तो घेऊ शकता. मी आता 147 वाला फॅमिली सेवर मराठी घेतोय. हे झालं इथपर्यंतचं. त्यानंतर रेफरन्स नंबरमध्ये काय टाकायचं तर तुमच्या स्वतःचा जो व्यावसायिक नेम जे आहे जे तुम्ही रजिस्टरला दिले ते नेम इथं टाकायचं. उदाहरणार्थ माझा आहे हायर बाजार तर मी हायर बाजार टाकलं. त्यानंतर सॅप नंबर हा तिथं 1 टाकायचा असतो. त्यानंतर डीलर आय डी जो डीलर आय डी तुमचा आहे तो तुम्हाला इथं टाकायचा आहे. आता माझा डीलर आय डी जो आहे तो आहे हा. तुम्ही डीलर आय डी टाकलेला आहे. त्याच्यानंतर तुम्हाला टाकायचं आहे त्या कस्टमरचं नेम ज्याला आपण तो बॉक्स देतोय. उदाहरणार्थ मी इथं टाकलंय माझं नाव. इथं टाकलाय मोबाईल नंबर जो असेल तो तुम्हाला तो मोबाईल नंबर टाकायचा आहे. आणि कंटिन्यू म्हणायचं. आता मित्रांनो हे कंटिन्यू झाल्यानंतर तुम्हाला इथं UPRS पेमेंट मोडमध्ये क्लिक करायचं आणि ह्याच्यामध्ये बघा तुम्हाला इथं पासवर्ड ते दिलेले आहे. म्हणजे तुम्हाला जो तुमचा आय डी आणि पासवर्ड टाकायचा तुम्हाला लक्षात ठेवा. UPRS मध्ये पासवर्ड आणि आय डी टाकतात 001. मग त्याच्यापुढे तुमचा जो आय डी आहे तो टाकायचा आहे. आणि इथं पासवर्ड टाकायचा आहे. आणि सबमिट मानायचं आहे. तो बॉक्स ॲक्टिवेशन सक्सेसफुल असा मेसेज तुम्हाला इथे येऊन जाईल आणि तुमचा बॉक्स ॲक्टिव्ह होऊन जाईल. ही अशी पद्धत आहे. तुम्ही नक्की ट्राय करा. काय अडचण असल्यास मला कॉल करा. धन्यवाद.